तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक अशी तुर्किश हॉरर मूवी जी तुमची झोप उडवेल आणि रात्री एकट्याने बाथरूमला जायची हिंमत होणार नाही। आजची मूवी आहे मेलकत। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर अशा तुर्किश हॉरर आणि थ्रिलर मूवी एक्सप्लेन मराठीमध्ये केल्या जातात। तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मग आपण कहाणीला सुरुवात करूया। कहाणी सुरू होते तुर्किशच्या एका छोट्याशा गावात। आपल्याला दिसतो अर्फ, एक माणूस जो दोन मुलींचे एक्सोर्सिझम करतोय। त्या दोघी एखाद्या भयानक गोष्टीने पछाडलेल्या असतात। अर्फ शांतपणे त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, हे पाहून तुम्हाला सिलीन मधले रुहाचा प्रसंग आठवलाच असेल, पण तेवढ्यात अर्फला जाणवतं की आपण एका घनदाट जंगलात उभा आहे। तिथून एक आवाज येतो, माझ्या डोळ्यात बघ, तू जे केलंस त्याची किंमत तुला चुकावी लागेल। हा आवाज वारंवार येत राहतो आणि मग अर्फ बघतो दोन आत्मे त्याच्या अवतीभोवती गिरट्या घालत असतात, त्याला हंट करत असतात। पण मित्रांनो, हे आत्मे कोण आहेत? ते होते अर्फची मुलगी हिलाल आणि पत्नी मेलक यांचे आत्मे। अर्फ एका घराजवळ पोहोचतो। तिथे आग पेटवून बसलेली एक मुलगी जहारा विचित्र अवस्थेत असते, पछाडलेल्या माणसासारखी वागत असते, पण ती अर्फला भाऊ म्हणून हाक मारते। म्हणून जहारा ही अर्फची बहीण आहे आणि ती अपंग आहे, स्वतः चालू शकत नाही। अर्फ आत जातो, आपल्या खोलीत जातो आणि बघतो त्याची मुलगी हिलाल आणि पत्नीचं रक्तात माखलेले प्रेत खाली पडलेलं आहे। आणि मित्रांनो, हे बघून अर्फ पूर्णपणे तुटतो। तो जगणं सोडायचा तयार करतो आणि खाली पडलेला चाकू उचलतो आणि स्वतःला संपवायला, पण मित्रांनो त्याच्याच दुसऱ्या हाताने त्याला थांबवलं। जणू काही त्याच्या आतमध्ये एक शक्ती होती जी त्याला जगायला भाग पाडत होती। आता आपल्याला दिसते एक वृद्ध माणूस बुरान, जो अर्फच्या घराजवळ उभा आहे, पण त्याच्या मागे दोन आत्मे दिसतात जे त्याला सांगतात, तू ते येऊ नकोस, परत जा, जवळ आलास तर जाळून टाकेन। बुरानची पत्नी त्याला सांगते की हा माणूस जिन्स आणि डिमॉनिक एंटिटीज शी व्यवहार करतो, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर नेहमी संकट असतं। बुरानची नात शहवत आणि दुसरी नात ईज, दोघांनाही या अदृश्य शक्ती त्रास देत असतात। मित्रांनो, इथे एक अतिशय क्रिपी सीन येतो। रात्री बुरानच्या पत्नीवर चादरी खालून एखादी भयानक शक्ती दाबायला लागते, ती ओरडते आणि तेवढ्यात शहवत उठतो आणि म्हणते की नुकतीच बाथरूम म्हणून आले, पण ती आता पर्यंत शेजारी झोपलेली असते। हीच बाथरूम मध्ये असते। बाहेरून तिच्या आई विचित्र आवाजात सांगते, ये जेवायला, आज बाप पण आपल्या सोबत आहे जेवायला। हीच बाहेर येते आणि मित्रांनो, जे दृश्य ती बघते ते पाहून तुमचं पोट दुखेल। तिची आई तिच्या बाबांना चाकूने कापून खात असते, रक्ताने माखलेली आई मग तिच्या दिशेने येते आणि ईजला दौरा येतो, ती बेशुद्ध पडते। पण मित्रांनो, हे एक स्वप्न होतं। ईज उभ्या उभ्या स्वप्न बघून बेशुद्ध पडली होती। जिन्स माणसांना स्वप्नात घुसून मारण्याचा प्रयत्न करतात आणि ते खरंच मरतात। बुरान धोका पत्करतो, घराबाहेर लागलेली आग ओलांडतो आणि अर्फ जवळ पोहोचतो। आणि मित्रांनो, इथेच उघडतं या मूवीचं सर्वात मोठं ट्विस्ट। बुरान अर्फला विचारतो, आठवतं ती डार्क एंटिटी तुझ्यात कुठून आली? अर्फला आठवतं त्या दोन पछाडलेल्या मुलींचं एक्सोर्सिझम करताना त्या एंटिटीजने अर्फला पछाडलं होतं। ज्या जिन्सने अर्फला एक छोटी आणि खोटी जिंदगी दाखवली, खोटी बायको, खोटी मुलगी, खोटं कुटुंब आणि त्यांच्याच हातांनी त्यांना मारलं। मित्रांनो, अर्फला कधीच कुटुंब नव्हतं, हे सगळं त्या भयानक जिन हमजातने रचलेलं होतं, फक्त त्याला स्वतःला संपवायला लावण्यासाठी। ती हिलालने दिलेली नेकलेस जपत राहिला अर्फ, पण ती नेकलेस म्हणजे होतं एक लाकडाचा तुकडा। जहारा जी अर्फची बहीण नव्हती, ती एक शेजारीण होती जिला त्या एंटिटीने पछाडलं होतं। अर्फ आता जहारावर एक्सोर्सिझम करतो, त्या एंटिटी बाहेर येतात, त्या दोन मुली पण परत येतात आणि सगळे जिन्स एकत्र अर्फवर तुटून पडतात। पण त्यावेळी अर्फ डगमगत नाही, शुद्ध मनाने खंबीर श्रद्धेने तो एक्सोर्सिझम पूर्ण करतो। त्या भयंकर एंटिटीचा चेहरा दिसतो आणि बूम, तिन्ही जिन्स त्यांच्या दुनियेत परत पाठवले जातात आणि तिन्ही मुली मुक्त होतात आणि तिन्ही कुटुंब वाचतात। मित्रांनो, मलुकातची कहाणी कन्सेप्ट मध्ये साधी आहे, पण त्यांची एक्सोर्सिझम भयानक आहे। सिसीन सिरीजची तुलना करायची तर सिसीन जास्त कॉम्प्लेक्स होती, पण मलुकातच्या व्हिज्युअल हॉरर आणि इमोशनल डेप्थने वेगळाच अनुभव देते। ओझान या अभिनेत्याने अर्फची भूमिका अतिशय ताकदीने साकारली आहे। तर मित्रांनो, अशी होती मलुकात या तुर्किश हॉरर मास्टरपीसची कहाणी। जिन्स किती भयानक असतात आणि हे या मूवीने एकदम स्पष्ट केलं। माणसाला त्यांचंच खोटं कुटुंब दाखवून त्याला स्वतःच संपवायला लावणं ह्यापेक्षा मोठं टेरर काय असेल? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा तुर्किश हॉरर मूवी साठी सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, चला बाय।